एक आनंदाची बातमी आहे। गिरीप्रेमी या संस्थेकडून तिसऱ्यांदा एव्हरेस्टवर चढाई करण्यात आली आहे। पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेच्या 3 गिर्यारोहकांनी जगातील सर्वोच्च अशा एव्हरेस्टवर गुरुवारी सकाळी तिरंगा फडकवलाय। ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली 2012 आणि 2013 नंतरची गिरीप्रेमीची ही तिसरी यशस्वी एव्हरेस्ट मोहीम ठरली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देखील त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। नेपाळमधील पारंपरिक साऊथ कोल मार्गाने ही चढाई पूर्ण करण्यात आली आहे। 2012 आणि 2013 नंतर गिरीप्रेमीची ही तिसरी यशस्वी एव्हरेस्ट मोहीम ठरली आहे। 2 एप्रिल 2026 ला पथक पुण्यातून रवाना झालं होतं। तिथे पोहोचल्यावर वातावरणाशी जुळून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि त्यामध्ये लोबूचे ईस्ट शिखर चढाई तसेच एव्हरेस्टवरील कॅम्प 2 पर्यंतच्या फेऱ्यांचा समावेश होता। रविवारी अंतिम शिखर चढाई मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर पथकाने उच्च कॅम्प मार्गे शिखराकडे आगेकूच केली। यंदा हवामान अनुकूल असलं तरी गिर्यारोहकांना डेथ झोन मध्ये म्हणजेच 8000 मीटरवरील अत्यंत कमी प्राणवायू असलेल्या क्षेत्रात सलग 10 तासाहून अधिक काळ चढाई करावी लागली आहे। तर पुण्यामधल्या गिरीप्रेमी संस्थेच्या या गिर्यारोहकांनी यशस्वीपणे ही मोहीम पादाक्रांत केलेली आहे। उमेश झिरपे यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा एव्हरेस्टवर चढाई करण्यात आता त्यांची संस्था यशस्वी झालेली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी या सगळ्या पथकाचं कौतुक केलेलं आहे, अभिनंदन केलेलं आहे। पुण्यामधली गिरीप्रेमी ही संस्था यापूर्वी देखील त्यांनी अनेक विक्रम प्रस्थापित केलेले आहे। पुण्यातल्या या गिर्यारोहकांनी एव्हरेस्टवर तिसऱ्यांदा यशस्वीरित्या चढाई करत हा पराक्रम केलेला आहे। नमस्कार, खूप अभिनंदन। हो, धन्यवाद धन्यवाद। चांगलं झालं, एकदम छान। तुम्ही एव्हरेस्ट सर करून एक महाराष्ट्राचे नाव मोठं केलं। तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत। नक्की आणि मला काल कोणाची तब्येत ठीक हो, नाही, ठीक आहे? चार मध्ये एकाची तब्येत काल थोडी 7500 ला खालच्या बाजूला तो साऊथ पोलच्या खाली होता, छातीत त्रास होता, पण त्याला आज सकाळी रेस्क्यू केलाय, चॉपरने आणलाय खाली। आता तो स्टेबल आहे, इथल्या क्लिनिक मध्ये पण दाखवलाय। आणि बाकीच्या 3 मुलांनी खूप चांगल्या पद्धतीने सकाळी आज पहाटे आपल्या भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवलाय आणि खूप चांगली कामगिरी केली। आणि फिट इंडिया मुवमेंट हे घेतलं होतं यावर्षी आम्ही, की आपल्या माननीय पंतप्रधानांची जी मुवमेंट आहे तर त्याचा प्रसार ही सगळी यंग टीम होती, त्या तो संदेश पण द्यायचा होता या मोहिमेत। आणि खूप बरं वाटलं सर, थँक्यू। तुम्हाला खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना माझ्या शुभेच्छा कळवा। नक्की सांगतो, नक्की। धन्यवाद सर, धन्यवाद, थँक्यू थँक्यू, ऑल द बेस्ट। थँक्यू सर। तर उमेश झिरपेंच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा हा पराक्रम करण्यात आला। त्यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी फोनद्वारे बातचीत केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।